लोकांनी सहकार्य करून सर्वांनी गाव बंद ठेवले, त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे. आज कोराळे बुद्रुक येथे संविधानाची जी विटंबना झाली त्या विटंबनाच्या निषेधार्थ आज कोराळे बुद्रुक ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून ते सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही बौद्ध योग संघटना गावचे सरपंच सोनेबापू खोमणे यांच्यातर्फे सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. त्या ठिकाणी संविधानाची जी प्रतिकृत भारतीय संविधानाची जी प्रतिकृत पुस्तिक आहे त्या पुस्तिकाचं एका नराधमाने जे नासधूस केलेले आहे त्याबद्दल प्रथमतः गावचे सरपंच, समस्त ग्रामस्थ आणि आमचे बौद्ध योग संघटना त्या गावातले सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी या घटनेचा अतिशय तीव्र शब्दात निषेध केलाय. त्याचबरोबर मासाजोगी या ठिकाणी तडफदार सरपंच देशमुख साहेबांची देखील अतिशय निर्गुणपणे हत्या झालेली आहे. आणि विशेषतः म्हणजे की जाती धर्माच्या पलीकडे जे बौद्ध योग संघटना आपण जे म्हणतो, पण जातीय व्यवस्थेच्या पलीकड आणि काही जातीय धर्म पंथाला जे संविधान प्रेमी आहेत, ज्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा एक वडाळी समाजाचा मुलगा आहे, या मुलाची देखील LLB शिक्षणाला 14 डिसेंबरला तो ह्या गावी आला होता. त्याची परीक्षा 17 डिसेंबरला होती. 14 तारखेला त्याला जामीन देखील मंजूर झाला. त्याची अतिशय निर्गुणपणे हत्या झाली. ज्या व्यक्तीची जामीन होऊन त्याला पोलीस कोठडीमध्ये इतका निर्गुणपणे मारलेला गेलेला आहे की अतिशय अमनुष्यपणे एकदम जनावरांपेक्षाही बेकार त्याची वागणूक मिळालेली आहे त्याला. ह्याच्या निषेधात गावचे सरपंच आणि समस्त ग्रामस्थांनी अतिशय जबाबदारी घेऊन स्वतःच्या फक्त आंबेडकरवादी विचाराचे लोक नाहीत, सर्वच जाती धर्म पंथाच्या पलीकडचे सर्व लोक, व्यापारी वर्ग, आमचे गावचे ग्रामस्थ, सर्व संघटना, सर्व मंडळ या गावच्या वतीने मिळून अतिशय एक सामाजिक सालोक्याचं या गावाने हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही संविधान प्रेमी देखील असून संविधान हे फक्त एका जाती धर्माचं पंथाचं नसून संविधान हे अख्ख्या भारतीय देशात आत्मीयतेचा प्रश्न असं गावाने दाखवून दिल्याबद्दल समस्त गाव, व्यापारी वर्ग आणि या बंदामध्ये ज्यांनी सहभाग घेतलाय अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व संविधान प्रेमीचं आम्ही बौद्ध योग संघटना आणि गावचे सरपंच यांच्या वतीने सर्वांचं आभार व्यक्त करतो. परभणी या ठिकाणी काही भांडवल वृत्तीच्या लोकांनी संविधानाची प्रत जाळली आणि त्या संविधानाची प्रत जाळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना हा संदेश पोचवायचा होता की सर्व जाती धर्मामध्ये दंगली भडकतील आणि कायदा व व्यवस्था ह्याचा भंग होईल. परंतु अशा पद्धतीनं काही झालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये या संविधानाची प्रत जाळलेल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांततेत मोर्चे आंदोलनं चालू आहेत. आणि आज या ठिकाणी कोराळे बुद्रुक गावामध्ये आमच्या बौद्ध योग संघटनेच्या आणि संपूर्ण गावाच्या वतीनं, सरपंचांच्या वतीनं या ठिकाणी निषेध म्हणून संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा या संविधान जाळलेल्याच्या मनोवादी आणि भांडगोळांच्या या ठिकाणी मी त्या निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये एका विकृत बुद्धीच्या इस्माने संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. प्रशासनाने त्याला मनोरुग्ण म्हणून दवाखान्यात ॲडमिट केलं व ज्या युवकांनी ह्याचा निषेध म्हणून आंदोलनं केली त्यांना अटक केली. या अटकेमध्ये वडार समाजाचा एक तरुण जो संविधानप्रेमी युवक होता त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याचा जामीन मंजूर असतानाही त्याचा काल पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ तसेच बीडमध्ये मस्ताजोगी या गावातील सरपंच यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ह्या दोन घटनांच्या निषेधार्थ आज कोराळे बुद्रुक गाव ग्रामस्थांच्या वतीने तसेच सर्वच सामाजिक संघटनांच्या वतीने बंद ठेवण्यात आले होते. विशेष गोष्ट अशी की मागच्या काही वेळा निषेध म्हणून आपले गाव बंद ठेवण्यात आले होते, पण ते कधी एका समाजाकडून किंवा विशिष्ट वर्गाकडून गाव बंद ठेवण्यात आले होते. आज प्रथमच सर्वच ग्रामस्थांच्या वतीने तसेच सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आज कोराळे बुद्रुक गाव बंद ठेवण्यात आले. ही कौतुकाची बाब आहे. आम्ही सर्वच घटनांचा ग्रामस्थांच्या वतीने, सरपंचांच्या वतीने व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ह्या सर्व व्यापारी वर्गाचे ज्यांनी की सर्व या बंदला पूर्णपणे 100% प्रतिसाद दिला, या सर्व व्यापारी वर्गाचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि थांबतो.
किती मिनिटात झालं?